नाताळच्या सुट्ट्या जशा लागल्यात तसंच घरातलं काम सुद्धा वाढलं आहे. कारण जेव्हा शाळा असते तेव्हा घरातलं पटकन आवरतं, पण जेव्हा मुलांना सुट्ट्या असताना तेव्हा खूप डोक्याला ताण होऊन जातो. तसंच काही आता घडलं आहे. तर आज मुलांना दाल खिचडा खायचा होता. छानपैकी त्यांना तो बनवला, त्यांना तो सर्व करून दिला. 2025 मध्ये बऱ्याच काही गोष्टी गमावल्या, काही गोष्टी कमवल्या सुद्धा. तसंच काही घडलं माझ्याही बाबतीत. नक्कीच मी तुमच्यासोबत ते शेअर करेल. तर आता सुट्ट्या लागल्या आहेत त्याच्यामुळे ना अशा रोज ज्वेलरी काढते, मग त्या विकते, त्या परत ठेवते, असंच काहीतरी चालू आहे. ह्या वर्षी मुलांना घेऊन कुठेतरी जायचं होतं, पण अगेन तुम्हाला सांगते की काही कारणांमुळे ते शक्य झालं नाही. आणि मोबाईल बघण्यापेक्षा घरात पसारा घातलेला नक्की चांगला असं मला तरी वाटतं. आणि वटाणा सोलणं हा स्वामीचा आता आवडतीचा छंद झाला आहे. तो वटाणे सोलतो, मग एका जागी तो ठेवतो, ते आवडतं त्याला करायला. आणि इकडे तिकडे फिरण्यापेक्षा किंवा मोबाईल बघण्यापेक्षा हे काम तर भारीच आहे. आणि बघा आता त्यांची मस्ती कशी चालू आहे. बहीण ऐकत नाही म्हणून भावाने बंदूक आणली, गॉगल घालून आला तिला धाक लावण्यासाठी. असं हे रोज त्यांचं दोघांचं चालू असतं. आणि आता क्रीमचे बिस्किट जेव्हा खायला देतो तो बिस्किट कमी आणि क्रीमच जास्त खातो. बरेच मुलं असे करताना माझ्याही करतोच. नंतर संध्याकाळी मुलांना घेऊन केंद्रात गेली, छानपैकी महाराजांची आरती भेटली आणि आज चिकुल्याचा बेत केला. तुम्ही याला काय म्हणता मला नक्की कमेंट करून सांगा.